च्या मायला ए, ए, आ, आ, ए, आ, आ, ए, ए, थोडं, थोडं. ए, आ, आ. चलो बाजूला, चाल. हो सरकार, हो हा, सर, ऐकत नाही. सर, आमच्या बी हातात तलवार आहे. असं थांब, तुला धावतो तलवार. मान बाजूला वाणायचं, कापून काढीन एकेकाला. थांबा. पण तुझा डाव दिसतोय हो. खोपडे काका, आपण शेजारी. तुमचं आढळ आमच्या आढ्याला चिकटलेलं. फंद फितूर आणि एकमेकांचे हेवे दावे करण्यात उभ्या मुलखाची राख रांगोळी झाली आजवर. पुरे हे आता. आपण सारे एक होऊया. याच गप्पानी पोराची डोसकी फिरलीस तू आणि भलत्या थापा मारून आपलं राज होणार असल्याची आवय उठवलीस. नाही, माझं नाही. हे राज्य व्हावे ही तो स्त्रींची इच्छा असं म्हणालो मी, आणि ते होईलही. तेच तेच असली बंडखोरीची भाषा मुलकात पसरवलीस तर पाचशेच्या हुकमानं उतरवळीच्या इशीत तुला फाशी देईन मी. त्यानं काय मिळेल तुम्हाला? खोपडे काका, स्वतःसाठी राज्य नकोच आहे आम्हाला. मराठी मुलखात मराठी माणसाचं राज्य असावं एवढीच आमची इच्छा. बस, पाचशेच्या मेहरबानीनं वडिलांनी मिळवलेल्या जहागिरीवर उगाच सुराईची स्वप्न बघू नकोस. पुन्हा एकदा फुसणा होईल पुण्याचा. खोपडे, शेजारच्या घराचा फुसणारा झाला तर त्याच्या ठिणग्या आपल्याही घरात उडतात आणि आग पसरते. हे लक्षात ठेवावं आपण. जा आपण, पण परत इथं आला तर सांभाळा. मला शिकवतोस? हा, ठीक आहे ठीक आहे, बघून घेईन बघून घेईन. थांबा, जाऊ देत त्यांना. हे लई झालं, हे लई झालं. मला शिकवतोय. अहो काय झालं? स्त्रीचं राज्य येणार म्हणा, स्त्रीचं राज्य. सरकार श्रीचं राज्य म्हणा, श्रीचं. हो तेच ते. असा इजापूरला जातो आणि पाचशाच्या कानावर घालतो. त्याच्या स्त्रीच्या राज्यात फुसकाड उडालं म्हणजे कळलं ना. अहो सरकार, बसा बसा. काय नका, तुम्ही बसा. पान तरी घ्या सरकार. पान न खाता तोंड रंगलंय आमचं. अहो पण पान घ्या, घ्या हो घ्या. आणि विजापूर कशाला? इथं बसल्या जागी आपली कामं होत्यात. पर त्याला हे पाहिजे. वा वा, म्हणजे आम्हाला डोसकं नाही म्हणा की. हो नाही कस, मग पगडी कशावर आहे? म्हणजे नाही, मंजुळा. मंजुळा? वय मंजुळा. मंजुळा मंजुळा एक कामगिरी आहे. बोला की सरकार. त्या शिवाजीला त्याच्या हद्दीबाहेर काढायचा आणि या खोपडे सरकारांच्या वतनात आणून सोडायचा, बस. लई अवघड कामगिरी सांगितलीस बघा. होय, अवघडच आहे. आणि असे नाचत ठुमकत जाऊ नकोस त्याच्या समोर. अगं निदान गर्दीचं सोंग तरी आण. रड, डोळ्यातनं पाणी वाहू दे खळाळा. अगं त्याच्यासारखी पोरं कोणाचा उद्धार करायला मिळतो म्हटलं की निस्ता जीव टाकत्यात. कामगिरी झालीच म्हणून समजा सरकार. शाबास. खोपडे सरकार, मंजुळेला बक्षिसी. मी बम बम. अव शिवाजी काय रस्त्यात पडला मी फुकट मिळाया. वा वा वा, अगं देतो की. घे घे, अगं घे 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 घे.
सरकार हा? त्याला हे लागतंय. मानलं मानलं हा. का ममद्या हाय की कसं का गोदाजी राजे हाय ठीक हाय. समोर दिसतो तोरण असणार रे. वय मी गेलो होतो त्याकडे तोरण जायचं जत्रेला. लई माणसं आली होती. मोठा उत्सव झालेला. एवढा मोठा गड ह्या बाजूला दुसरा नाही. आपण घेऊया काढतो गड. कशाला? तो हाय तिकडेच बरा आहे की. आपण आणि घेऊन काय करायचा? सांगू अरे आपलं स्वराज्य गडावरची 5-50 माणसं 10,000च्या फौजेला सुद्धा भारी असतात. असं मग घेऊन टाकूया की आपण तो गड. शबास. गड घेतला की तुलाच गडकरी करायचा. तुझा वाडा पाले किल्ल्यावर त्या शेजारी धान्यानं भरलेला अंबरखाना, तिथली विहीर तुपाची. सागर गडकरी कुणाला बी करा पण मला अंबरखान्यावर ठेवा. नाही म्हणजे जर आमच्या घरी खाण्याचं आलाय तो म्हणून सांगितलं. गणू आपल्या स्वराज्यात कुणीही भुकेला राहणार नाही. तुम्ही मोठे व्हाल तेव्हा खरं स्वराज्यातले गडकरी, सुभेदार, सरदार सारे मानाचे मानकरी असाल. गण्या समजलं का? उच उच डोंगर त्याच्या खांद्यावर गड. तू गडकरी, यशा सुभेदार, गोंद्या सरदार, सारं मानाचं मानकरी. उच उच डोंगर त्याच्या खांद्यावर गड. तू गडकरी, यशा सुभेदार, गोंद्या सरदार, सारं मानाचं मानकरी. सारं मानाचं मानकरी. सारं मानाचं मानकरी. मानकरी हेटकरी शिलेदार आम्ही. माय कुणाची व्याली जो बगल तिरक्या डोळ्यांनी. अरे काय बघ बघ चालवली. जीभ उचलली टाळ्याला लावली. वर्दी देऊ बादशाच्या दरबारी. वर्दी देऊ बादशाच्या दरबारी. हुसकट उडत तुम्हा साऱ्यांचं पाठशा आल्यावरी. अरे जा रे आम्हाला भ्यानव दाखवू. कपडं टोपडं देशमुखच काय. चौथा पाचशा आला तरी लाव पिटाळून मारून त्यासनी दगुड धोंड भिरी भिरी. बघा 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 हे बघा. देशमुख आलं, टोपडं आलं, खोपडं आलं, नाक मुठीत धरून. या 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 या. तुम्ही आमचं आम्ही तुमचं सगळं सोयर आपण. तुम्ही आमचं आम्ही तुमचं